नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बाजारात बऱ्याच प्रमाणात ओला भुईमुगाच्या शेंगा येऊ लागल्यात, तर त्या शेंगाची आपण आज बनवणार अगदी चटपटीत अशी मस्त अशी चटणी। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करायची। ओल्या भुईमुगाच्या शेंगा आपण सोलून घ्यायच्या आणि अशा प्रकारे शेंगदाणे त्याचे काढून घ्यायचे। अगदी मस्त दाणेदार असे शेंगदाणे निघतात। तर आता काय करायचे, हे शेंगदाणे आपण त्याला भाजून घ्यायचे। गॅसवरती आपण कढई ठेवायची आणि त्याला चांगलं कढईला गरम करायचे। गॅस मात्र आता मंद करायचे आणि चांगलं अगदी व्यवस्थित त्याला आतपर्यंत अगदी भाजून घ्यायचे। मात्र शेंगदाणे चांगले आतपर्यंत कच्चे ठेवू नका, अगदी आतपर्यंत भाजले गेले पाहिजे, म्हणजे आपली चटणी अगदी छान होईल। आता हे आपले शेंगदाणे भाजले गेलेत, ते इथे पहा मी कोथिंबीर घेतली आहेत, मिरच्या घेतल्या आणि लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या 10-12 अशा घ्यायच्या आणि अशा प्रकारच्या मी मिरच्या घेतल्यात पोपटी कलरच्या। जर अशा प्रकारच्या तुम्हाला घ्यायच्या नसतील तर तुम्ही तिखट जास्त सुद्धा घेऊ शकता किंवा ह्या मिरच्या घेऊन त्यात थोड्याशा तिखटही घालू शकता। तुम्हाला जे आवडतं, सोयीस्कर वाटतं ते तुम्ही करू शकता। आता ह्या तिखट जरी नसला तरी त्या चवीला मात्र अगदी मस्त असतात। इथे पुन्हा आपण आता काय करायचे, कढई तीच ठेवलेली आहे, थोडंसं तापवायचे, तेल गरम करायचे 1 चमचा असं। नंतर आपण टाकायचं लसणाच्या पाकळ्या टाकायचे आणि त्याचबरोबर या मिरच्या टाकायच्या। आता या मिरच्या लांबसर असल्यामुळे थोडेसे मी तुकडे करून त्यात टाकलेले आहेत आणि नंतर आपण त्याला चांगलं व्यवस्थित अगदी मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं, अगदी खरपूस असे। लसूणही चांगले असे लालसर जरासे झाले पाहिजे आणि मिरच्या सुद्धा छान अशा भाजल्या गेल्या पाहिजे। भाजल्यामुळे काय होतं, प्रत्येक वस्तू आपण भाजल्यामुळे चटणीच आपण जास्त दिवस टिकवू शकतो, म्हणून हे कारण अगदी गरजेचे। आणि त्यात थोडासा लसणाचा वगैरे कच्चेपणा आणि हिरव्या मिरच्या राहत नाही। आता हे आपले लसूण आणि मिरच्या अगदी चांगल्या भाजले गेले, थोडंसं थंड करायचे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर आपण काय करायचं माहितीये का, मिक्सर बंद चालू करायचंय, म्हणजे पल्स मोडवरती त्याला वाटून घ्यायचे। आता या मिरच्या आणि सगळ्या लसूण वाटली गेली, नंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीर सुद्धा त्याचप्रमाणे आपण वाटायची, अगदी बंद चालू करून, पण त्याच्यामध्ये जरासं घालायचं चवीपुरतं मीठ। मीठ मात्र अगोदर कमीच घालायचं आणि नंतर आपण हे सगळं वाटल्यानंतर टाकायचं आपण शेंगदाणे सुद्धा त्याचप्रमाणे आपण वाटून घ्यायचे। अगदी म्हणजे जास्त अगदी पूर्ण पेस्ट करायची नाही, अशा प्रमाणे वाटून घ्यायचं। आता पहा आपली चटणी अगदी छान अशी झालेली, अगदी ओलसर अशी। तुम्ही अशाच प्रकारे तिला खाऊ शकता, पण जर तुम्हाला आणखीन जास्त दिवस टिकवायचे असेल तर काय करायचं, तिला आपण थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये। तर कढई मी गॅसवरती पुन्हा तीच ठेवलेली आहे आणि तेल टाकायचे, 1-2 चमचे टाका हवं असेल तर, आणि नंतर ही पूर्ण चटणी त्याच्यामध्ये टाकायची आणि आपण चांगलं त्याला परतून घ्यायचं। आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला अशीच खायची असेल तर खाऊ शकता, नाहीतर जर तुम्हाला सुटसुटीतच करायची असेल ही चटणी तर कोथिंबीरीचे प्रमाण तुम्ही जरा कमी घ्यायचं आणि जरा ती कोरडी करायची। आणि जर तुम्हाला कोरडी करायची नसेल तर याचप्रमाणे ज्याप्रमाणे मी दाखवली त्याप्रमाणे करायची आणि चांगली तेलावरती चांगली अगदी परतून घ्यायची छान अशी, म्हणजे अगदी ते 2-4 दिवस काहीही होत नाही, पण मात्र फ्रीजमध्येच ठेवायचं। आता ही बघा अगदी छान अशी परतली गेली, तर आपण हिला काढून घ्यायचे। अगदी मस्त अशी चमचमीत अगदी आपली चटणी रेडी झाली। आता या ठिकाणी मी झणझणीत म्हणू शकत नाही, कारण ही जे मिरच्या होत्या त्या जास्त तिखट नव्हत्या, तर तुम्ही मिरच्या तिखट घेतल्या तर मात्र झणझणीत तुम्ही नक्की म्हणू शकता। तर छान अशी आपली शेंगाची चटणी रेडी झाली। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं एका छानच्या रेसिपी बरोबर।